आमदार मंत्री महोदय योगीजी कदम साहेब. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना एकूण जवळपास 53 सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलाय, या चर्चेमध्ये सहभाग घेतलाय. सगळ्यांची नाव वाचून वेळ वाचण्याकरता. पण अध्यक्ष महोदय, गृह विभागाच्या बाबतीमध्ये प्रमुख काही बाबींवरती इथे चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने हाऊसिंगच्या बाबतीमध्ये असेल, पोलीस स्टेशनच्या त्यांच्या मतदारसंघामधल्या मागण्या असतील, तिथल्या वास्तूंच्या नूतनीकरणाच्या मागण्या असतील. अध्यक्ष महोदय, हाऊसिंगच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की आपण पोलीस हाऊसिंगचं आता महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या मार्फत आपण एक प्रायोरिटी आपण ठरवलेली आहे आणि प्रायोरिटी ठरवत असताना जिथे जिथे ब्रिटिशकालीन बांधकामं आहेत, ज्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या बघता आणि तिथले असलेल्या जी अस्तित्वामध्ये जी घरं आहेत त्या अस्तित्वांची असलेल्या घरांची परिस्थिती बघता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशाने आपण त्याची प्रायोरिटी लिस्ट आपण तयार केलेली आहे. त्या प्रायोरिटी लिस्टनुसार आपण त्याला मान्यता देत आहोत. तर त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नक्कीच काही आमदार मोदयांच्या मतदारसंघामधील ज्या वास्तू अतिशय पडीक आहेत, ज्या वापरणे योग्य नाही किंवा ज्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी देखील जागा नाही, अशांना नक्कीच आपण प्राधान्य देऊ आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रायोरिटी लिस्टमध्ये आपण त्यांना वरती घेऊ. अध्यक्ष महोदय, 2-3च महत्त्वाचे फक्त विषय घेणार मी, अधिक वेळ घेत नाही. गृह विभागाच्या बाबतीमध्ये भरतीच्या बाबतीमध्ये काही इथे विषय मांडले गेले. सन्माननीय सदस्य नानाभाऊ पटोले यांनी देखील भरतीच्या बाबतीत असं वक्तव्य केलं की आमच्या शासनामार्फत जिथे भरती केली गेली नाही आहे, अनेक जागा तिथे रिक्त आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, आकडेवारी मात्र मी नक्की सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगेन. आपल्याला कल्पना आहे की आजपर्यंतच्या जेवढी सरकारे होऊन गेली त्या प्रत्येक सरकारची जर आपण तुलना केली, आमच्या सरकारने आपल्या सरकारने सर्वात जास्त पोलीस भरती केलेली आहे आणि फक्त 10% वेकन्सी आपल्या पोलीस विभागामध्ये फक्त आहे. याच्यामध्ये म्हणजे अगदी पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस निरीक्षक असतील, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक असतील, पोलीस अंमलदार असतील, असे मिळून एकूण 2,22,607 एकूण ही पदं आहेत आणि त्यापैकी आपण 2,04,752 पदं ही आपण भरलेली आहेत. फक्त 17,852 पदं ही रिक्त आहेत. म्हणजे जवळपास 10% पेक्षाही कमी पदं ही आपल्या पोलीस विभागाची रिक्त आहेत आणि म्हणून पोलीस विभागाच्या मार्फत आपण ही भरती आपण करत आहोत. आमच्या सरकारमार्फत आम्ही भरती करतोय आणि त्यातही ह्या चालू वर्षामध्ये आपण ह्या 17,852 जी रिक्त पदं आहेत त्यापैकी जवळपास 13,000 पदं आपण या वर्षी आपण भरतोय. म्हणजे आपण वेकन्सी ही जवळपास आपण नील करत आणतोय आणि म्हणून पोलीस भरतीवरती आपण नक्कीच जास्तीत जास्त भर आपण हा दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, डिजी लोनच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा विषय इथे आणलेला आहे, मांडला गेलेला आहे. सन्माननीय सदस्य सुधीरभाऊ असतील, जयंत पाटील साहेब असतील, नानाभाऊ असतील आणि अनेक सदस्यांनी डिजी लोनच्या बाबतीमध्ये हा विषय मांडलेला आहे, जो महत्त्वाचा विषय आहे. आपल्या माहितीकरता मी सांगतो अध्यक्ष महोदय, डिजी लोन माननीय मुख्यमंत्री महोदय हे मागील 2014 ते 19 ह्या सालामध्ये मुख्यमंत्री असताना देखील ही योजना राबवली. दुर्दैवाने 2019 ते 2022 मध्ये 2.5 वर्ष ही डिजी लोनची योजना ही बंद केली गेली होती. पुन्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्याला मुख्यमंत्री झाले, पुन्हा आपण योजना चालू केली. 2023 ऑगस्टपर्यंत नक्कीच आपण ह्याचा आपण किंवा ही योजना आपण लागू केलेली आहे, त्याचा आपण निधी देखील आपण वितरित केलेला आहे. मागील 1-1.5 वर्षामध्ये नक्कीच या बाबतीमध्ये कारवाई झालेली नाही. परंतु आता मात्र जवळपास 5,451 घर बांधणीसाठी आता आपण काय करतो, आपण लोन न देता महामंडळाच्या मार्फत आपण म्हणजे महाराष्ट्रामधील जे काही पोलीस कर्मचारी लोनसाठी अर्ज करतात प्रायव्हेट बँकांमध्ये, त्या मागण्या आपल्यापर्यंत येतात, ती मागणी आपण मान्य करतो आणि त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे म्हणजे बँकेने जे कर्ज आकारलेलं आहे किंवा जे इंटरेस्ट आकारलेलं आहे आणि आपण जे कर्ज देताना आपण जे इंटरेस्ट आकारतो ह्याच्यामधला जो फरक आहे तो आपण त्याची आपण आर्थिक तरतूद करून तो फरक आपण तिथे निधी देत असतो. तर ह्यावेळेस 5,451 घरांसाठी जवळपास 300 कोटीची आवश्यकता आहे. ती वित्त विभागाकडे मागणी गेलेली आहे, ती मान्य झाल्या लगेचच आपण हा डिजी लोनचा प्रश्न हा लवकरच संपवत आहोत, मिटवत आहोत आणि आपल्यामार्फत मी महाराष्ट्रामधील तमाम 5,451 पोलीस कर्मचाऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की डिजी लोनच्या बाबतीमध्ये कुठेही इथे आपण मागे पडणार नाही. आपली मागणी जी आहे ती नक्कीच इथे मान्य होईल. आपल्या घराच्या बांधणीच्या बाबतीमध्ये कुठेही तिथे तक्रार येणार नाही. अध्यक्ष महोदय, ड्रग्सच्या बाबतीमध्ये, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये इथे अनेक सदस्यांनी इथे विषय मांडलेत.
आणि ड्रगच्या बाबतीमध्ये मी नक्कीच सांगेन की ताई, आपण देखील अतिशय हृदयद्रावक अशी आपण घटनेचा आपण इथे उल्लेख केला आहे. NDPAच्या अंतर्गत आपण जे काही ड्रगमध्ये जे काही आरोपी आढळत होते त्यांच्या NDPAच्या अंतर्गत आपण त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत होतो. परंतु आजपर्यंत ह्या गुन्हेगारांवरती आपण मोक्का लावू शकत नव्हतो. परंतु आता आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील त्याची घोषणा विधान परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी केली. आणि आता आपण NDPAच्या अंतर्गत जिथे जिथे गुन्हे दाखल असतील तिथे जर का संघटित गुन्हेगारी असेल तर त्याच्यावरती आपण मकोका देखील आपण दाखल करणार आहोत. म्हणून कायदा अतिशय आपण कडक करतोय आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये कुठेही टॉलरन्स नाही. आणि जर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हे देखील तिथे निर्देश दिलेले आहेत की जर का कुठला पोलीस कर्मचारी ह्या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये आढळला त्याला डायरेक्ट बडतर्फ केले जाईल, सस्पेन्शन देखील नाही. आणि कडक कारवाईचे निर्देश आपण दिलेले आहेत. आणि आता तर अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची स्थापना देखील आपण केलेली आहे. आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हे अँटी ड्रग्सचं युनिट आपण कार्यरत केलेलं आहे. जवळपास 350पेक्षाही जास्त पदं ही त्या पदांना आपण जवळपास 1.5 महिन्यापूर्वी आपण मान्यता देखील दिली. टास्क फोर्सची आपण स्थापना केली आणि सगळी पदं ही आपण भरलेली आहेत. एकही पद याच्यामधलं रिक्त नाही. आणि म्हणून ड्रग्सच्या बाबतीमध्ये एक विशेष मोहीम आपण राज्यामध्ये आपण राबवत आहोत आणि त्याच्यावरती अतिशय कडक कारवाई आपल्या विभागामार्फत होते. दुसरा विषय माननीय जयंत पाटील साहेबांनी इथं मांडला, जो चलानचा जो सुरेश दस साहेबांनी देखील मांडला. वस्तुस्थिती आहे की चलानच्या बाबतीमध्ये नक्कीच काही तक्रारी आहेत. चलान आता उदाहरणार्थ मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती देखील काही स्पीडिंग ज्यावेळेला होते त्यावेळेला तिथे फाईन मारले जातात किंवा कधी कधी असं देखील आढळते की फाईन आकारत असताना एकाच गाडीवरती 2-2, 3-3 वेळेला 1-2 तासामध्ये देखील फाईन आकारले गेलेले आहेत त्याच गुन्ह्यांसाठी. तर नक्कीच तिथे काही सुधारणांची आवश्यकता आहे. जे काही उपोषण केलं गेलं होतं ते उपोषण देखील त्यांनी मागे घेतलंय. त्या बैठकीमध्ये आम्ही स्वतः उपस्थित होतो आणि त्या बैठकीच्या माध्यमातून बहुतांश प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत. परंतु जे काही चलानच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आहेत तर नक्कीच आम्ही हाताळत आहोत. त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई आणि योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तिथे घेऊ. आणि अमीन पटेल साहेबांनी इथे काही प्रश्न इथे मांडले. त्यांच्याकडे हाऊसिंगच्या बाबतीमध्ये पोलीस पत्नी महासंघ एक आहे, त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत नक्कीच त्याच्यावरती आम्ही सकारात्मक विचार आम्ही करू. माननीय सन्माननीय सदस्य अतुलजी भातखळकर साहेबांनी देखील ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये इथे उल्लेख केला आहे समतानगर पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये. आणि अध्यक्षमध्ये माझं घर देखील त्या पोलीस स्टेशनच्या अंडरच आहे. आणि म्हणून नक्कीच ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत जर का गुन्हा दाखल केलेला गेलेला असेल आणि कारवाई झालेली नसेल आजच्या आजच त्यांना आदेश दिले जातील. त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार त्यांना कारवाई करण्याचे आदेश हे लगेचच्या लगेच दिले जातील. सन्माननीय सदस्य सुहाजी बाबर साहेबांनी अतिशय महत्त्वाचा इथे विषय मांडला आहे तो म्हणजे फॉरेन्सिक लॅबच्या बाबतीमध्ये. आपण अध्यक्षमध्ये फॉरेन्सिक लॅबच्या बाबतीमध्ये आता आपण फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन्स ह्या पण आता उपलब्ध केलेल्या आहेत. आणि आपण अग्रेसिव्हपणे ह्याच्यामध्ये आपण कारवाई आपण करतोय. महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकपेक्षा जास्त आपण तिथे फॉरेन्सिक व्हॅनची आपण तिथे उपलब्धता आपण करून देतोय आणि ती कारवाई अतिशय जलद गतीने चालू आहे. त्यामुळे फॉरेन्सिकची पेंडन्सी देखील जी आहे, लॅबमधली पेंडन्सी देखील जी आहे ती देखील सध्या मोठी आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत पुढच्या 3 महिन्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या पेंडन्सीज पूर्ण करायच्या आहेत. सगळे फॉरेन्सिक लॅबमध्ये ज्या काही केसेस पेंडिंग आहेत त्याचे निकाल म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे तो पुढच्या 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी काही करून तिथे द्यायचा आहे असे निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत. आमचे मुरजीभाई पटेल यांनी देखील अंधेरी त्यांच्या मतदारसंघामधले काही प्रश्न मांडलेले आहेत. त्या बाबतीत देखील त्याची दखल घेऊन मी स्वतः मुरजीभाई आपल्या मतदारसंघामध्ये येईन, आपण तिथे बैठक घेऊ. मतदारसंघामध्ये येऊन मी बैठक घेईन आणि आपल्या प्रश्नांच्या बाबतीत तिथे नक्कीच आपण सविस्तर आपण तिथे चर्चा करू. अध्यक्षमध्ये CCTVचं धोरण असेल, सायबर क्राईम असेल, अशा अनेक विषयांमध्ये चर्चा झालेली आहे. विषय अजून विस्तृतपणे मला मांडता येतील परंतु अधिक घ्यायचं आणि उत्तर ऐकायला देखील उपस्थित नाहीत. मंत्री महोदय, जे उपस्थित सभागृहात सदस्य उपस्थित नाहीत त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची अध्यक्ष महोदय ज्यांनी प्रश्न इथे मांडलेले आहेत विधिमंडळाच्या नियमाला अनुसरून ज्यांनी इथे प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत, ज्यांनी बांगड्या इथे समोर ठेवलेले आहेत त्यांना अधिवेशन संपल्यानंतर 60 दिवसाच्या आतमध्ये त्यांना लेखी उत्तर ही दिली जातील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या परवानगीने गृह विभागाशी संबंधित मागणी क्रमांक B1, B5 व B10 अंतर्गत बाब क्रमांक 7, 10 ते 23, 32 ते 37 अशा एकूण 21 बाबी आहेत. सदरील बाबींवरील पूरक मागणी एकूण 421,72,63,000 इतक्या रकमेची आहे. सदर पूरक मागणीस मंजूर देण्याची मी आपल्यामार्फत सभागृहास विनंती करीत आहे.